तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं. काय आता? थँक्स. थँक्स कशाबद्दल? आपण उद्या पिकनिकला जातोय ना? थँक्स काय ते? असंच. मी तुमच्यावर चिडले होते ना? अच्छा, तुला स्कूलच्या पिकनिकला जाऊ दिलं नाही म्हणून? चिवचं पिल्लू पाहिलंस कधी? हा, युवी मला घेऊन गेलेला ना चिवचं घरटे बघायला वरती. चिमणीचं पिल्लू असतं की नाही तसं छोटूस असतं ना, त्याच्या पंखात ताकद नसते, पण जेव्हा ते मोठं होतं तेव्हा त्यांच्या पंखात ताकद येते आणि मग ते पिल्लू उंच आकाशात उडतं. तशी तू जेव्हा मोठी होशील तेव्हा म्हणजे आत्याजीच्या शोल्डर पर्यंत. आत्याजीचं काय? आत्याजी मला नेहमी सांगते, जेव्हा तू माझ्या शोल्डर पर्यंत होशील ना तेव्हा मी तुला सगळं सांगेन. काय सांगणार? मला नाही माहित. गुड नाईट. गुंतले कसे मन हे बावरे, गुंतले कसे मन हे बावरे, आस तू लहर तू भावनांचे किनारे, हे काय? पिकनिकला चाललोय ना समुद्र किनारी, त्याचीच तयारी चालू आहे. अशी आत्तापासूनच मूड बनवतोय. विहंग, एका मुलाचा बाप झालायस तू तरी बालिशपणा काय जात नाही तुझा. एकच मुलगा आहे म्हणून एवढाच बालिशपणा करतोय. मला खरं तर ना सत्य पे सत्तासारखी 7 एक मुलं तरी हवी. हो, देशातून बाहेर काढलं असतं तुला. मग ठीक आहे, आपण 2 वर मांडवली करूया. काय विचार? विचार करायला हरकत नाही. ओके, मग तयारीला तर आत्तापासूनच सुरुवात करावी लागेल. अनघाताई, झालं पॅकिंग? मी नाही येते तुमच्या मुधोळकरांच्या पिकनिकला. पण का? आणि अचानक मुधोळकरांची पिकनिक वगैरे काय आहे? हो, कारण मी बाहेरची आहे ना, सो मला बाहेरचीच राहू दे प्लीज. अनघाताई, तुम्ही आता हे काय? आणि मला चॅरिटी कमिशनर बरोबर मीटिंग आहे, सो ती मी नाही चुकवू शकत. ओके, सो यू पीपल एन्जॉय. बाय.
काय ग येत नाही ती? म्हणजे मलाही वाटतंय आपण उगाच तिला जास्त पुश नको करायला. मी दादाशी बोलीन. त्यांनी जर समजावलं ना त्यांना तर नक्की येतील त्या. अगं पण तूच म्हणतोस ना विहंग, तयारी केल्याशिवाय काही होत नाही. ते आहेच. चला मग आपण लागूया आपल्या तयारीला. मला ना खूप काम आहे विहंग. अरे गॅसवर दूध आहे, सोड. खूप जुनं कारण आहे. दरवाजा वाजला की काय? एक मी बहिरा नाहीये. विहंग, खिडक्या उघड्यात बघ. मी पडदे लावले. हे काय, तुझ्या नाकाला काहीतरी लागलंय. तुझ्याही नाकाला लावू का? विहंग, मला खूप काम आहे. हे झालं का नाही तुझं गौरांग? अरे स्वतःचे कपडे तरी भर ना. मी एकटीच चालले का पिकनिकला? प्लीज प्लीज 2 मिनिटं थांब. हे बघ, हे माझं आजचं काम संपू दे. आय प्रॉमिस मी पुन्हा येईपर्यंत लॅपटॉपला हात सुद्धा लावणार नाही. जस्ट 2 मिनिट्स. मम्मा हेल्प करू का तुझी? तुडवून काढी ना बॅगला हात जरी लावलास तरी. सगळे कपडे उचकटून ठेवशील माझे. नेत्रा, किती लहान आहे तो. हे असं बोलतात त्याच्याशी? फटके दी ना तुला पण. तू जातोस ऑफिसला निघून, हा दिवसभर माझ्या डोक्यावर मिरा वाटतो. आणि युवी, तुला आता काहीही मिळणार नाही, तू बाहेर जा. मला काही नकोय. मग मी हेल्प करायला आलोय. तुला मला हेल्प करायचे? हा. देवासारखा शांत बस. बरं ऐक ना, ते तिथले कपडे तरी दे ना मला. माझे पाय तुटले तरी आज दिवसभर काम कर. ठीक आहे, कपडे. थँक्यू. तुझे पाय दुखत असेल ते मी चेपून देतो. नाही नाही, राहू दे बाळा. हे काय चाललंय? तुला ताण लागले असेल तर पाणी घे. गौरांग, अरे काय चाललंय? बच्चा बडा हो रहा है. काही नाही. मला ना ही एका मोठ्या वादळापूर्वीची शांतता वाटते. काय नाही, नौटंकी 1 नंबरचा. मगाशी त्याला स्ट्रिक्टली बजावलं होतं की जर का पिकनिकला मस्ती केलीस तर एकही वॉटर स्पोर्ट्स खेळू देणार नाही. ही म्हणून चालली सगळी नाटकं. हे घे पाणी. थँक्यू. मम्मी, आत्याजीला सांगू तुझ्यासाठी चहा बनवायला? नको रे सोनं, माझं शाणं बाळते. किती शाण्यासारखं वागतोयस आज युवी? हा, रोज का नाही असं वागत? पण रोज पिकनिक नसते. ओ नुसते रोज पिकनिक. दे. नौटंकी आहे तुझ्यासारखा. काम कर तुझं, आवर लवकर. मम्मी से आया मेरा दोस्त, दोस्त को सलाम करो. रात को खाओ पियो, दिन को आराम करो. बम्बई से आया मेरा दोस्त, दोस्त को सलाम करो. रात को खाओ पियो, दिल को आराम करो. चारे लष्करात भरती वेळा चालले का काय? अगो केवढं सामान आहे. केवढं कुठे, एवढंच तर आहे. हे एवढंच. अगं याच्यात साधी कापडं आहेत आणि याच्यात भारीची आणि यात ना पोवायची कपडे आहेत. पोवायची? मग अगं तिथं समिंदर आहे ना. व मी पाहुणार आहे तिथं. चारे खबरदार हा, अंग उघडे टाकून जे तू काय. हे आहे काय बी बोलू नकस. मला बी अक्कल हाय थोडी. नशीब माझं. आणि ह्या भारीच्या 4 साड्या एक्स्ट्रा घेतल्या. अगं लग्नात नेसायची लुगडी आहे ती. मग तिथं कोणी मला गावला तर. चारे माझे बुडकुले, तुझ्या एवढा आशावादी प्राणी मी या जगात बघितलेला नाही बघ. हा भर भर. तुला जेवढं म्हणून सामान भरता येईल ना तेवढं भर. तुझ्या मनाला बरं वाटतं का नाही? मग झालं. योच तर हेतू आहे समजा सहलीचा. माणसानं कसं मजेत जावं, मजेत खावं, मजेत प्यावं, मजेत राहावं. चालू दे तुझं. हा, आणखीन बॅगा लागल्या की नाही तर सांग मला.
आणून देते मी त्यात. नग नग आणखी नग बॅग हाय. तिथं गेल्यावर मी शॉपिंग करणार, मग ते सामान ठेवायला बॅग लागणार की ग? हा, नाहीतर आपण असं करू हा, म्हणजे तुझं समजा सामान बस मध्ये टाकून पाठवून देऊ आणि पोरासनी पाटकुळीवर मारून हळूहळू चालत 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 कोल्हापूरला येऊ. त्यात काय एवढं मोठं? चालतंय की, चालेल की, त्यात काय खुळ ग माझं खुळत. चला आवर लवकर. हा झालं झालं, या बॅगेत भरलं ना की झालं. काय रे सकाळी सकाळी काय शोधतोयस? अगं घड्याळ सापडत नाहीये माझं कुठेच. ते घड्याळ वगैरे राहू दे, आता तुझं पॅकिंग झालंय का? पिकनिकचं पॅकिंग झालं का? पॅकिंग वगैरे होत राहील की माझं घड्याळ मिळत नाहीये कुठे. तू आधी जा, मी शोधते तुझं घड्याळ. जा तू. नाही, ते घड्याळ मलाच शोधलं पाहिजे. तू अनघाताईंना विचारलंस का? मंजुषा, अगं आपल्या घरात हरवलंय घड्याळ, अनघाला विचारून काय करू मी? घड्याळाचं नाही म्हणते मी, मग पिकनिकला येण्याबद्दल. नाही म्हणजे ऍक्च्युली विचारायला हवं होतं तिला, पण सुचलंच नाही मला. जाऊ दे आता. मग आता विचार ना. आता एवढ्या शॉर्ट नोटीसवर कशी काय येईल ती? वेळीच का काय शॉर्ट नोटीस वगैरे येईल? आल्यास त्या. हा, अनघाताई, दादाला ना तुम्हाला काहीतरी विचारायचंय. विचार ना. काय काय काय? अगं चिडतेस काय? वय नाही विचारत आहे तुझं. ऍक्च्युली अनघा, आम्ही सगळे पिकनिकला चाललोय. मला माहिती आहे हे खूप ऐनवेळी होते, पण तू आलीस तर. मंजुषा, आपलं यावर बोलणं झालंय ना आधी? तुमचं बोलणं झालंय ऑलरेडी? अब नाही रे, म्हणजे ते असंच जनरली. मंजुषा, तू दादाला तुम्हाला काहीतरी विचारायचं होतं ना? दादा नाही, मी नाही येऊ शकणार. मी म्हटलं होतं ना तुला, चॅरिटी कमिशनर बरोबर मीटिंग आहे माझी. ती या आधी दोनदा ऐन वेळेला कॅन्सल झाली, म्हणूनच ती जास्त महत्वाची आहे. अनघाताई तुम्ही. मंजुषा, का बिडतेस तिला? तिचं खरंच महत्वाचं काम आहे. हो ना, कळत नाही का तुला? आणि बाकीच्यांना मी बिनमहत्वाचीच आहे. काय फॉर्मॅलिटी म्हणून सुद्धा आग्रह करावासा वाटत नाही. आता कळतंय तुला मला का यायचं नाहीये ते? सारखं कसं ग्रुप. ए हॅलो अनघा, अनघा, एखाद्या झाडाखालून वगैरे चालत आली आहे का? भूतानं झपाटलंय का हिला? गेले 4-5 दिवस काहीही कारण काढून भांडते ती माझ्याशी. ना आज तिला ना मी. घड्याळ शोधत होतास ना? हो यार, ते घड्याळ मी कसं काय हरवू शकतो? मंजिरीनं दिलेलं घड्याळ इथे. थांब, मी वर बघतो, कदाचित पोरांनी. जुन्या गोष्टींचा बदल सोडून तू आता नव्या आयुष्याकडे वळावंस याचा संकेत असेल हा कदाचित. मला नाही वाटत. आले आले. हे बघ शुभ्रा, ह्यात चिवडा आहे, गाडीच संपून टाकायचा. गाडीत पूर्णाची गाडीत बसायच्याच आधी चिवडा संपून जाईल. पाण्याची बाटली घेतली का? घेतली आजोबा. आणि हे बघ, पाण्याजवळ अजिबात जायचं नाही हा बेटा. म्हणजे ब्रश करताना पण नळाच्या खाली हात धरायचा नाही का आई? शुभ्रा, फाजीलपणा पुरे. हा, हल्ली फार जीभ चालायला लागली तुझी. तिला जाताना का रागवतेस तू? अहो, तू कशी बोलते पाहिलंत ना? इकडे या, मज्जा खा. ते नाही सांगावं लागत आम्हाला. आजोबांच्या पाया पड, ते सांगायला लागतं. आईच्या कोण? बाई, मीच पाया पडते बाबा तुझ्या. पण सुखरूप जा आणि सुखरूप ये. आई आणि तू पण
नाशिकला जाताना नीट जा आणि गाडीतून हात बाहेर काढू नकोस. आणि अनोळखी माणसांनी जर खायला दिलं तर खाऊ नकोस. शुभ्रा, धपाटा मिळेल ना आता. नीट जा सोन्या, आईला खूप काळजी वाटते तुझी. आणि मला पण आईची. आई आणि रात्री झोप नाही आली तर फोन करू मी तुला? नाही, तसं नाही करायचं. तिथे परमिशन लागेल ना तुला टीचरची. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तू इतका दंगा घालतेस की तू दमून झोपशील. झोप तर माझी उडणार आहे, तू नसशील ना. मग तू पण दंगा कर ना स्वप्नील काका बरोबर. उत्तम आयडिया आहे. बाबा बस. हा बरं, तिला शाळेत सोडायला कोण जाणार? आम्ही. सॉरी द्या. मीच गेलो असतो पण मग चला ना, संगती ना जाऊ. मुधोळकर नावाच्या माणसाबरोबर मी. माझं नाव शुभ्रा सत्यजित मुधोळकर. तुझी मुलगी फार बोलायला लागली म्हणून. हो, मग रागावू मी तिला? काय रागव तिला? पृथ्वीराज सदाशिव सर मैखाली वाका. बाय बाय. थांबा. चला निघा. बाय. बाबा मी रेडी. बाबा काय झालं? तुम्ही असं डोकं का पकडून बसल्यात? मी आजीला बोलवू का? अगं नाही अरे, डोकं दुखत होतं थोडस, बाकी काय बस. औषध? आता एकच औषध, पिकनिक. एकदा आपली गाडी निघाली आणि डोक्याला थोडस वारं लागलं ना, व्यवस्थित वाटेल मला. नक्की? नक्की. बरं, सगळे झाले का तयार? हो. चला जा, पळा, बाप्पाच्या पाया पडा जाऊन. आलो मी, बाय. जा. अगं चारे, ते यंगाला बी कामाला लावलंय. चुकलं असेल ते नेल पॉलिश. तू कधी लावली नेल पॉलिश? नाही ना, मग चुप बस. तू पण काय मार. चला 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 चला, ए आवरा यार पटापट. निघायचंय का घरातच पिकनिक करायची आहे? गौऱ्या, माझी एवढी नेल पॉलिश चुकू दे. ए आत्ते, तुझी नेल पॉलिश आहे ना गाडीत बसल्यावर वाळव. बरं ऐका, सिटिंग अरेंजमेंट झालेली आहे. आजी, तू, आत्या, मी, नेत्रा, युवी माझ्या गाडीमध्ये, आणि विहंग, दादा, मंजुषा आणि आर्या विहंगच्या गाडीत. चालेल चालेल. होय, तू म्हणशील तस. आता नाटक कंपनीचा मॅनेजर कोण आहे? तू आहेस ना? मग हे मॅनेजर, आमच्या बॅगा उचल. ए आत्ते, बॅग काय वेळ पडली तर तुला पण उचलतो, पण आता चल. चल मेले, मला नको उचलू. मला उचलणारा गावणार आहे ना पिकनिक मध्ये. अगं हळूहळू, तोंडाला लागल नेल पॉलिश. काय आत्या, ह्या घ्या तुमच्या सिंजरच्या गोळ्या. तुम्हाला गाडी लागते ना? नेल पेन. आणि एखादी गोळी आताच घेऊन टाक, नाहीतर राजकुमार भेटायच्या आधीच वाखारा सुरू होतील. ए आता त्या नेल पेंटचं चर्चासत्र राहू दे. चला चला निघा, एकेकाने बाहेर निघा. मी बॅगा घेऊन आलो. आजी चल चल चल. सावकाश सावकाश. काका, हॅलो ब्युटिफुल. बाबा कुठे आहेत? बाबा येत आहेत. नाईस. आर्या, तू तुझी वॉटर बॉटल घेतलीस ना? मी ऑलरेडी वॉटर बॉटल गाडीत ठेवली आहे.
व्हेरी गुड. बरं मंजुषा, तू मुलांवर लक्ष ठेव, मी गाडीत सामान लावतो, एस्पेशली ह्याच्यावर. मंजुषा आत्या, मला क्रीम बिस्किट पाहिजे. युवी, सगळं मिळणार तुला. एकदा आपण निघालो ना की मी देते तुला. झाले का सगळे तयार? तयार झाले आणि निघाले सुद्धा. तूच राहिला होतास. बरं, तुझं ते घड्याळ मिळालं का? मला माहिती आहे. अरे तुमचं घड्याळ कोणी चोरू नाही ना, त्यामुळे मी तिकडे ठेवलं. अरे माझा सुपरमॅन. आता मी तुला ह्याच्यासाठी काय देणार आहे? आईस्क्रीम. हुर्रे, यप्पी. पण कोण वालं? हा, जा. हॅलो. आपण आशा ठेवून मनापासून वाट पाहिली की जुन्या गोष्टी फिरून पुन्हा आपल्याकडे येतात.